बऱ्याच महिलांना मासिक पाळी म्हणजे पिरियड मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात। ते म्हणजे PCOD, PCOS, इरेग्युलर पीरियड्स, हेवी ब्लीडिंग, लेस ब्लीडिंग, स्टमक पेन, बॅक पेन, इचिंग, रॅशेस, क्रॅम्प्स आणि इतरही अजून प्रॉब्लेम्स आहेत। हे प्रॉब्लेम्स आजकालच्या काळात फार दिसून येत आहेत। त्याचं मेन रिझन आहे प्लास्टिक पॅड। तुम्ही जे मार्केटमधून प्लास्टिक पॅड घेऊन येता, मेडिकलमधून घेऊन येता आणि वापरता, त्याच्यामध्ये किती हानिकारक केमिकल्स आहेत। या पॅडमध्ये VOC कंपाऊंड, पॅलेथाइल कंपाऊंड आहे। हे कंपाऊंड प्रामुख्याने कॅन्सर सेल्स बनवण्यासाठी ओळखले जातात। तुम्ही जे पॅड वापरत आहात त्या पॅडमध्ये हे कंपाऊंड भरभरून वापरलेले आहेत आणि ह्याच कंपाऊंडमुळे तुम्हाला हे सगळे पिरियडचे प्रॉब्लेम होतात। आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पिरियड हॅपी, हेल्दी व्हावेत, तर आजच पासून मार्केटमध्ये मिळणारे प्लास्टिक पॅड वापरणं बंद करा, कारण ह्याच पॅडमुळे तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम्स होतात। मग हे पॅड नाही वापरायचे तर मी तुमच्यासाठी घेऊन आले योग्य सोल्युशन, आणि ते म्हणजे लोकप्रिय ग्रुपचे मासिक सुरक्षा पॅड। हे पॅड जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला पिरियड मध्ये असणाऱ्या समस्या हळूहळू कमी व्हायला लागतात। त्याचबरोबर ह्या पॅड मध्ये पॅडची माहिती दिलेली आहे बॉक्सवरती। इथे पॅडचे फायदे दिलेले आहेत। ह्या पॅडच्या वापरामुळे तुम्हाला पिरियड मध्ये होत असणारे त्रास तर कमी होतातच, पण तुमची युट्रस हेल्दी होते। ती कशी? कारण हे पॅड पूर्णपणे कॉटनने बनलेलं आहे। याच्यामध्ये सोडियम पॉलीॲक्रेलिक जेली आहे, जी तुमचे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते। आणि याच्यामध्ये मेन जे आहे ते आहे अँटीबॅक्टेरियल निगेटिव्ह अनाइन स्ट्रिप। ही स्ट्रिप तुमची युट्रस हेल्दी बनवते, तुमच्या युट्रसला ऑक्सिजन प्रोव्हाइड करते आणि तुमची युट्रस हेल्दी झाल्यामुळे पिरियड प्रॉब्लेम जे आहेत, जसं की मी सगळे आता तुम्हाला सांगितले, ते कमी होण्यास मदत होते। म्हणूनच मासिक सुरक्षा पॅड वापरायला चालू करा। मासिक सुरक्षा पॅड वापरल्याने तुमचे प्रॉब्लेम्स तर हळूहळू कमी होणारच आहेत, प्लस तुमचे पिरियड हॅपी आणि हेल्दी होणार आहेत। आणि हो, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हजमध्ये जर पिरियडमध्ये कोणाला काहीही त्रास होत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा। पिरियड प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला अजून काही डिस्कस करायचं असेल, सोल्युशन हवं असेल तर मला खालील नंबरवरती कॉल करा। थँक्यू।